नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑल अबाउट स्टडी या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नोबेल पुरस्कार प्राप्त भारतीय व्यक्ती म्हणजेच भारतीय व्यक्तींना ज्या व्यक्तींना नोबेल पुरस्कार मिळालेला आहे त्यांच्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत। ठीक आहे, जर तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राइब बटनच्या साइडने जी बेल बटन दिसते त्याच्यावर क्लिक करून ऑलवर नक्की क्लिक करा। त्याच्यामुळे काय होणार, मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन जे आहे ते तुम्हाला मिळेल आणि तो नवीन व्हिडिओ तुम्ही लगेच बघू शकाल। ठीक आहे, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कोणकोणत्या भारतीय व्यक्तींना नोबेल पुरस्कार मिळालेला आहे त्यांच्याविषयी माहिती। तर आपल्या भारतामधील एकूण 9 व्यक्तींना आजपर्यंत नोबेल पुरस्कार मिळालेला आहे। ठीक आहे, त्यांची नावे, त्यांना कोणत्या विषयामध्ये नोबेल पुरस्कार मिळालेला आहे, त्यांना कधी नोबेल पुरस्कार मिळालेला आहे, ही सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। ही जी माहिती आहे आपण ट्रिक नुसार बघणार आहोत। एक ट्रिक आहे, जर तुम्ही ती ट्रिक जर लक्षात ठेवली तर जर तुम्हाला जोड्या लावा वगैरे फॉर्मॅटमध्ये प्रश्न आले तर ते तुम्हाला नक्की सॉल्व्ह करता येणार। जसं की जी ट्रिक आहे ती सिक्वेन्स वाईज आहे, म्हणजे सगळ्यात आधी कोणाला मिळाला, नंतर कोणाला मिळाला आणि शेवटी कोणाला मिळालेला आहे हा पुरस्कार। जर तुम्हाला जी ट्रिक जर आठवली ना तर तुम्हाला जोड्या लावा फॉर्मॅटमधले वगैरे प्रश्न लवकरात लवकर सोडवता येईल। म्हणजे सगळ्यात आधी कोणाला मिळाला, एका साईडनी नाव दिलेलं असतं ज्यांना पुरस्कार मिळालेला आहे आणि दुसऱ्या साईडनी वर्ष दिलेलं असतं। अशा प्रकारे जर तुम्हाला क्वेश्चन असला तर या ट्रिकनुसार तुम्हाला इझिली सॉल्व्ह करता येणार। त्याच्यामुळे ही जी ट्रिक आहे तुम्ही लक्षातच ठेवायची आहे। तर बघा, ट्रिक बघा, नोबेल पुरस्कार प्राप्त करणाऱ्या भारतीय व्यक्तींची 9 व्यक्ती आहे आणि 9 व्यक्तींची अशी ट्रिक आहे। तर ट्रिक बघा, रवि सर। ठीक है, रवि सर हमारे सुबह आम बीके अभी। बघा, बीकेच्या जागेवर आपण विके सुद्धा करू शकतो। ठीक आहे, मराठीत होते विके। ठीक आहे, तर बीकेच्या जागेवर आपण विके सुद्धा करू शकतो, तर विके केलं तरी चालेल। बघा, रवि सर हमारे सुबह आम विके अभी। ठीक आहे, आम विके अभी, रवि सर हमारे सुबह आम विके अभी। ठीक आहे, हे जरी थोडं जुळत नसलं तर हे तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा। 2-3दा 3-4दा रिवाइज करा, नक्की तुमच्या लक्षात राहील। ठीक आहे, तर आता आपण बघूया रवि। तर रवि म्हणजेच काय, तर रवींद्रनाथ टागोर। ठीक आहे, रवींद्रनाथ टागोर। तर रवींद्रनाथ टागोर यांना सर्वात आधी भारतीय जे व्यक्ती आहे नोबेल पुरस्कार प्राप्त करणारे ते रवींद्रनाथ टागोर आहे। यांना पहिला भारतामधील पहिले व्यक्ती आहे जे नोबेल पुरस्कार मिळवणारे। ठीक आहे, तर यांना 1913 मध्ये साहित्य या विषयामध्ये यांना नोबेल पुरस्कार मिळालेला होता, साहित्य या कॅटेगरीमध्ये। हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे। नंतर आपण बघा, रवि झालेला आहे आपलं। आता सर बघा, तर सर चंद्रशेखर वेंकटरमण। ठीक आहे, सर चंद्रशेखर वेंकटरमण ही आहे। रवि म्हणजेच रवींद्रनाथ टागोर आणि सर म्हणजे सर चंद्रशेखर वेंकटरमण। तर यांना कधी मिळालेला आहे, तर 1930 मध्ये भौतिकशास्त्रामध्ये यांना नोबेल पुरस्कार मिळालेला होता आणि हे भारतीय दुसरे व्यक्ती होते। ठीक आहे, दुसरे व्यक्ती नोबेल प्राइज प्राप्त करणारे भारतातील दुसरे व्यक्ती होते, हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे। नंतर आहे हमारे, ट्रिक मधलं हमारे, रवि सर हमारे। तर हमारे बघा, हमारे या शब्दामध्ये आपलं दोन व्यक्तींचे नावे होत आहे। तर म्हणजे हरगोविंद खुराना। ठीक आहे, हे तिसरे व्यक्ती आहे भारतामधील ज्यांना नोबेल पुरस्कार मिळालेला होता आणि हरगोविंद खुराना यांना 1968 मध्ये मेडिसिन या विषयामध्ये नोबेल पुरस्कार मिळालेला होता। हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे, मेडिसिन या विषयामध्ये। ठीक आहे, ह झालेला आहे। आता हमारे मधलं मारे। ठीक आहे, तर मारे म्हणजेच काय, तर मदर टेरेसा किंवा मदर तेरेसा यांना 1979 मध्ये शांती या कॅटेगरीमध्ये हा नोबेल पुरस्कार मिळालेला होता, पीस। ठीक आहे, पीस या कॅटेगरीमध्ये, शांती या कॅटेगरीमध्ये यांना नोबेल पुरस्कार मिळालेला होता मदर टेरेसा यांना 1979 मध्ये। हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे। आता बघा, रवि सर हमारे झालं। ठीक आहे, रवि म्हणजे रवींद्रनाथ टागोर, सर म्हणजे सर चंद्रशेखर वेंकटरमण, ह म्हणजे हरगोविंद खुराना आणि मारे म्हणजे मदर टेरेसा, हे झालेलं आहे। आता बघा, नंतरचा शब्द आहे शुभ। ठीक आहे, रवि सर हमारे शुभ। तर शुभ म्हणजे शुभाचा एक वर्ड आहे, याचं एकच व्यक्तींचं नाव आहे शुभ मध्ये, तर ते आहे सुब्रमण्यम चंद्रशेखर। बघा, सुब्रमण्यम चंद्रशेखर यांना 1983 मध्ये भौतिकशास्त्रामध्ये नोबेल पुरस्कार मिळालेला होता। ठीक आहे, शुभ म्हणजे सुब्रमण्यम चंद्रशेखर यांना 1983 मध्ये भौतिकशास्त्रामध्ये नोबेल पुरस्कार हा मिळालेला होता। ठीक आहे, बघा, रवि सर हमारे शुभ आम, आमचा सुद्धा एकच व्यक्तींचा आहे, आम म्हणजे अमर्त्य सेन। ठीक आहे, अमर्त्य सेन 1998 मध्ये अर्थशास्त्र या विषयामध्ये यांना नोबेल पुरस्कार मिळालेला होता। कोणाला,
तर अमर्त्य सेन यांना. आम म्हणजेच अमर्त्य सेन. बघा, रवी सर हमारे शुभ आम इथपर्यंत झालेलं आहे आपलं. ठीक आहे. नंतर बघा, जसं बीके, तर मी सांगितलेलं होतं तुम्हाला वीके करा. ठीक आहे, हे लक्षात राहण्यासाठी इझी पडेल. तर वीके म्हणजेच काय, तर व्यंकटरमण रामकृष्णन. ठीक आहे, व्यंकटरमण रामकृष्णन यांना 2009 मध्ये रसायनशास्त्रामध्ये नोबेल पुरस्कार मिळालेला होता. ठीक आहे, लवकर लक्षात आहे. तर वीचं झालेलं आहे. आता कै, तर तुम्हाला कैचं लवकरच लक्षात येईल. तर कै म्हणजे कैलास सत्यार्थी. बघा, कैलास सत्यार्थी यांना 2014 मध्ये शांती या कॅटेगरीमध्ये म्हणजे पीस या कॅटेगरीमध्ये हा पुरस्कार मिळालेला होता. ठीक आहे, लक्षातच ठेवा, महत्वाचं आहे. बघा, रवी सर हमारे, ठीक आहे, शुभ आम विके अभि. बघा, अभि या शब्दाचं सुद्धा एकच व्यक्तीचं नाव आहे, ते म्हणजे अभिजित बॅनर्जी. ठीक आहे, अभिजित बॅनर्जी यांना 2019 मध्ये अर्थशास्त्र या विषयामध्ये हे नोबेल प्राइज किंवा नोबेल पुरस्कार मिळालेला होता. ठीक आहे, तुम्हाला झालेला आहे पाठ. बघा, रवी सर हमारे शुभ आम विके अभि. ठीक आहे, अगदी सोपी अशी ट्रिक आहे. सिक्वेन्स वाईज आहे, म्हणजे सगळ्यात आधी कोणाला मिळाला, नंतर कोणाला मिळाला आणि शेवटी कोणाला मिळाला. ही जर ट्रिक तुम्ही लक्षात ठेवली तर तुम्हाला इझी पडेल कुठलाही प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी. त्याच्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा, व्यवस्थित लक्षात ठेवा. याची PDF मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर देणारच आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करून अभ्यासू शकता. ठीक आहे, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि युजफुल वाटला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.